वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक, झटपट आणि अगदी कमी तेलात बनणारे मटारचे आप्पे. हिवाळा चालू झाल्यावर बाजारात सगळीकडेच मटार भरपूर प्रमाणात विकायला येतात, तेव्हा ही रेसिपी तर झालीच पाहिजे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मटार आप्पे बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या ज्या मी 6-7 घेतलेल्या आहेत, थोडासा आल्याचा तुकडा आणि अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत. हे आपल्याला आता मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीचे जाडसर मटार वाटून घेतल्यावर ते साईडला ठेवून द्यायचे आणि एका बाउलमध्ये 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे. दही आणि रवा चांगला एकत्र करून घ्यायचा. रवा आणि दही दोन्ही एकत्र झाल्यावर आपण त्यात आता जे मटार वाटून घेतले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिक्स करणार आहोत. यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी देखील टाकायचं आहे, म्हणजे रवा चांगला भिजला जाईल. सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया आणि हे चांगलं एकत्र करून झाल्यानंतर आपण याला 15 मिनिटं भिजून देणार आहोत. सर्व चांगलं एकत्र झालेलं आहे. आता यावर आपण झाकण ठेवूया आणि 15 मिनिट साईडला ठेवून देणार आहोत. 15 मिनिटानंतर आपण आता हे मिश्रण बघूया. छान रवा भिजला गेला आहे. आता हे एकदा एकत्र करून घेऊ. इथे मी आप्पेमध्ये काही भाज्या वापरणार आहे. त्यात 1 मोठा कांदा, गाजर आणि टोमॅटो आणि काही कोथिंबीर असं बारीक चिरून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या टाकू शकता. आता हे सर्व आपण या मिश्रणात टाकून घेऊया. सर्व भाज्या आणि आप्पेचं मिश्रण चांगलं एकत्र करून घेऊया. किती कलरफुल दिसतंय आणि खायलाही तेवढंच पौष्टिक. आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण आता अगदी थोडासा पाव चमचाभर खाण्याचा सोडा टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता सोडा आणि मीठ चांगले एकत्र करून घेऊ आणि लगेचच साईडला गॅसवर आप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. यामध्ये आपण एक तडका टाकून घेणार आहोत. इथे मी तेल गरम करून घेतलं आहे आणि यात जिरे आणि तीळ टाकून घेतली आहे. आता हा तडका आपण आप्पेच्या मिश्रणात टाकून देऊया आणि मिक्स करून घेऊया. यामुळे आप्पेची टेस्ट खूप छान येते. अगदी खमंग आप्पे लागतात. आता आपलं मिश्रण आप्पे बनवण्यासाठी तयार आहे. इकडे गॅसवर आप्पे पात्रही गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता थोडंसं तेल टाकून घेऊया आणि आप्पे पात्रात आता आपण हे मिश्रण टाकून घेऊया. सुरुवातीला आपण कडेने सुरुवात करणार आहोत, कारण मध्यभागी भांडं जास्त गरम झाल्यामुळे लवकर आप्पे बनतात, त्यामुळे त्यात शेवटी टाकायचे. आता यावर आपण झाकण ठेवून देऊया आणि 6 ते 7 मिनिटांसाठी याला वाफवून घेऊया. आप्प्यांची एक साईड भाजल्या गेल्यावर त्याला पलटून घेऊया. अगदी सोनेरी रंगावर छान खमंग खरपूस असे आप्पे भाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे ते निघून येत आहेत. पुन्हा थोडंसं तेल टाकून या साईडनेही आपण चांगले सोनेरी भाजून घेणार आहोत. आप्प्यांची दुसरी साईडही छान भाजली गेली आहे. आता आपण हे साईडला काढून घेऊया आणि तयार आहेत आपले खमंग, झटपट, पौष्टिक आणि अगदी कमी तेलकट असे मटारचे आप्पे. हे तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांना टिफिनसाठीही देऊ शकता. अगदी हलके फुलके आणि मऊ असे आपले मटारचे आप्पे तयार आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका झटपट आणि हेल्दी रेसिपीसोबत. धन्यवाद.